हे तू विचारतेस आई? तूच काकूंच्या अगेन्स्ट कंप्लेंट केली आहेस ना? एरवी सतत नात्यांबद्दल लेक्चर देत असतेस तू, मग आता काकूंचं आणि तुझा एक एम्प्लॉई आणि मालक म्हणून असलेलं नातं कशी काय विसरलीस तू? अरे राज, तू काय बोलतोयस? मी कंप्लेंट केली नाहीये कावेरीच्या अगेन्स्ट. जर तू कंप्लेंट केली नाहीस तर तुझ्या वतीने कंप्लेंट झाली असं खोटं का सांगतायत पोलीस? हे बघ, मला खरंच काही कळत नाही, मला या कशाचीही कल्पना नाहीये. वाय, तुझ्या वतीने कंप्लेंट झाली आणि तुला माहितीच नाहीये? ऍटलीस्ट तू तरी विश्वास ठेवायला हवा होतास ना काकूंवर. हे बघ राज, माझा स्वतःपेक्षा सुद्धा कावेरीवरती जास्त विश्वास आहे. नाही, तसं असतं ना तर तू त्यांच्या अगेन्स्ट कंप्लेंट केली नसती. राज, अरे तुला मी मगाच पासून सांगते, असं काय करतोयस तू? कळत नाहीये का तुला? मी कावेरीच्या अगेन्स्ट पोलीस कंप्लेंट केली नाहीये. पुन्हा पुन्हा तुला सांगतेय मी सुद्धा मगापासून तुला काहीतरी सांगतोय, काहीतरी विचारतोय आई. पोलीस असं सांगतायत की आर्थिक घोटाळा केला म्हणून रत्नमाला मोहितेंच्या वतीने पोलीस कंप्लेंट केली गेली आहे. अरे पण राज, मी तुला आता शेवटचं सांगते, दिक्षून सांगते, कावेरीच्या अगेन्स्ट मी पोलीस कंप्लेंट केलेली नाही. घरातले सगळे जण मला आग्रह करत होते, पण मी प्रत्येकाचं म्हणणं खोडून काढलं आणि कंप्लेंट करायची नाही असा निर्णय घेतला. हो, आय सी. म्हणजे ज्या माणसांना तू घरात तुझी माणसं म्हणून ठेवून घेतलंयस त्यांच्यापैकीच कुणीतरी हे केलं असणार. करेक्ट आहे. नाही, हा चान्स कसं काय मिस करतील ना ते? त्यांना तुझ्यावर प्रेम करणारी माणसं नकोच आहेत तिथे. पण तू त्यांना विरोध का नाही केलास? हे बघ राज, मला खरंच माहिती नाही कोणी पोलीस कंप्लेंट केली. मी बघते कोणी केली. ठीक आहे? नाही, काही गरज नाहीये. मी बघतो काय करायचं. पण ऍटलीस्ट यावेळी तरी त्यांना पाठीशी घालू नकोस, आवर त्यांना. नाहीतर यावेळी मी कुणालाच सोडणार नाही. केली असेल पोलीस कंप्लेंट. सुदर्शन, आदित्य, सानिया, ताबडतोब इकडे या. काय झालं बहिणी? काकी, काय झालं? कावेरी विरुद्ध पोलीस कंप्लेंट कोणी केली? कावेरीच्या विरोधात कंप्लेंट केली? कुणी केली? तेच तर मी तुला विचारते ना सुदर्शन, कोणी केली पोलीस कंप्लेंट? मला काय माहित, मी नाही केली. सानिया, तू केलीस? मी? माझा काय संबंध? सकाळपासून कावेरीच्या नावाने खडे फोडत होतीस तेव्हा तुझा काय संबंध होता? पण काकी, तू गेली होतीस का तिकडे? आदित्य, खरं सांगते, मी काहीच केलेलं नाहीये. मग माझी परवानगी न घेता बाहेरच्या चहाच्या नावाने कावेरीच्या विरोधात कंप्लेंट केली कोणी? सांग ना, कोणी कंप्लेंट केली? मी केली आहे कंप्लेंट. शुद्धीवर आहेस का तू? तुझी हिम्मत कशी झाली? कोणाला विचारून पोलीस कंप्लेंट केलीस तू? कोणाला विचारून कंप्लेंट करायची काय गरज आहे? माहेरच्या चहाची काळजी जशी तुम्हाला आहे तशीच ती काळजी मलाही आहे ना. तुला? हो. मग जर माहेरच्या चहाची काळजी असेल तर मग आपण हे करायलाच हवं ना.
आकांक्षा, कुणी सांगितलं तुला हा आगाऊपणा करायला? हा? काय गरज होती मध्ये यायची? हे बघ, माहेरचा चहा आपण कितीही आपला मानला ना, तरी शेवटी त्याचे सर्व अधिकार आपल्या वहिनींकडे राखीव आहे. निदान मला तरी सांगायचं होतं. मला जर आधी कळलं असतं ना, तर मी तुला हा मूर्खपणा करूच दिला नसता. वहिनी, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. मी आत्ताच्या आत्ता जाऊन कंप्लेंट मागे. जाऊन दाखवाच तर तुम्ही. मी बघतेच मी आता तुम्ही पोलीस कंप्लेंट कशी मागे घेताय ती. तिकडे तुम्ही पोलीस कंप्लेंट मागे घेतली आणि इकडे मी स्वतःला पेटवून घेतलंच म्हणून समजा. आकांक्षा, शुद्धीवर आहेस का तू? काय मूर्खासारखं बळतेस? का? जेव्हा मी चूक केली तेव्हा मला सहज शिक्षा दिली तुम्ही. मग आता जेव्हा कावेरीची चूक आहे तेव्हा तिला शिक्षा देताना का कचरताय तुम्ही? कावेरी दोषी आहे असं अजून पूर्णपणे सिद्ध झालेलं नाही आकांक्षा. मग ती निर्दोष आहे हे सिद्ध करा ना. ती निर्दोष आहे हे सिद्ध करा आणि मग घेऊन ये ना तिला खुशाल मानानं घरी. माझं काही म्हणणं नाहीये. पण जर ती दोषी असेल तर मग का कंप्लेंट मागे घ्यायची आपण? हो दे ना तिला शिक्षा. तिने सुद्धा माहेरच्या चहाच्या विरोधातच काम केलंय ना. मग एकाच गुन्ह्यासाठी मला शिक्षा आणि तिला माफी असं का? आणि हे जर का या घरात होणार असेल ना तर मी स्वतःला पेटवून घेईन. बघाच तुम्ही. माझं आईशी बोलणं झालंय. आमचा कावेरीवर पूर्ण विश्वास. ती असं काही करणं शक्यच नाही. तुम्ही एक काम करा, तिची मिसिंगची कंप्लेंट लिहून घ्या. काय सर? मॅडम, आपले सिनियर असल्यासारखं एकदम फील आलं की नाही? एकदम आमचे सिनियर असल्यासारखे ऑर्डर देत आहे. आणि कोणाला देत आहे? चंद्रकांत तळपदेला. तळपदे जिसके सामने अच्छे अच्छे गिर पड़े. पडी पदी. सर ऐका ना सर. हे बघा तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. कावेरी अशी मुलगी नाहीये. ती अशी आहे की तशी आहे हे एकदा रिमांड मध्ये घेतलं ना तर लगेच कळेल. फक्त एकदा सापडू द्या. रिमांड मध्ये ती आपल्या गुन्ह्याचे पाडेच काय अंकलिपी बाराखडी अशी पोपटासारखी बोले.